सर, API के राष्ट्रीय अध्यक्षजी साहेब आलेले आहेत आणि गावची समस्यासाठी आणि इलेक्शन कंटेस्ट केलं होतं इथं विधानसभेचं आणि समस्या बघण्यासाठी आले आहेत. तरी आता त्याचे ते बघणं चालू आहे, पण काँग्रेसचे ते खडसेजी ईएम काहीतरी बोलून राहिले. ते आता साहेब काय आहे ते बोलतील. ते मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणालेत की भाई बॅलेटवर करायचं आहे, EVM नाही. आता तुम्हाला हे माहिती असेल की मी आंबेडकराईड पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर हायकोर्टमध्ये पिटिशन टाकलेली आहे सिस्टमॅटिकली, आणि ती देशाची एकमात्र पिटिशन आहे. जे हे कम्प्युटर आहे त्याला कम्प्युटर लॉ अप्लाय करण्यासाठी ती एकमात्र पिटिशन आहे आणि ती लाईव्ह आहे. इलेक्शन कमिशनने रिप्लाय दिलेला आहे, तर मी त्याचा रिजॉइंडर दिलेला आहे आणि तो फाईल होईल आता ह्या महिन्यामध्ये, कारण निवडणुकी होत्या आणि कोर्ट्सला सुट्ट्यासुद्धा होत्या म्हणून. पण मला काँग्रेसला हे म्हणायचं आहे, खरगेंना हे म्हणायचं आहे की बॅलेट तर पाहिजे, हा तर एक प्रश्न आहेच, EVM नको आणि त्याचं समाधान पाहिजे, पण याच्याने आपली देशाची लोकशाही प्रॉपर होणार नाही. 5-6 आणखी पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला कंप्लीट काम एकाच वेळेस करणं गरजेचं आहे. एक काम आहे की जी फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम आहे, म्हणजे आपल्याकडे जे एकमताने आपण मनुष्य पार्लमेंटमध्ये पाठवतो किंवा विधानसभेमध्ये पाठवतो आणि दुसरा मनुष्य जे आहे तो गरीब असतो. 51% मतं नसतात तरीसुद्धा तो पार्लमेंटमध्ये जातो किंवा विधानसभेमध्ये जातो आणि बाकी जे वोट्स असतात ते अप्रातिनिधिक होतात. ही निवडणूक पद्धत जोपर्यंत आपल्या देशामध्ये राहणार तोपर्यंत लोकशाही परिपूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मिक्स सिस्टम पाहिजे, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. ज्या पार्टीला जेवढे प्रतिशत मतं त्याचे तेवढे MP आणि MLA असायला पाहिजे, आणि काही मिक्स सिस्टम पण पाहिजे, FPTP ज्याला आपण म्हणतो, पण 2 मेंबर पाहिजे. दुसरा, आज लोकशाहीला काही अर्थ उरला नाही, कारण गरीब मनुष्य उभा राहू शकतो पण तो निवडून येऊ शकत नाही, कारण पैशाचा खूप मोठा रोल झालेला आहे. तर आपल्याला एक काम करायला आहे की जी कंपनीज डोनेशन देऊन आले पार्टीजला ते बॅन व्हायला पाहिजे, पार्टीच्या एक्सपेंडिचरवर सिलिंग लागायला पाहिजे, आणि त्याच्याबरोबर जे आहे तुम्हाला जे पब्लिक फंडिंग म्हणजे बजेटमधनं सर्वांना पैसे द्यायला पाहिजे निवडणूक कंटेस्ट करण्यासाठी, आणि 2000च्या वरती जेवढं एक्सपेंडिचर होईल ते चेकने घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याचा दुरुपयोग होणार नाही. आणि मीडिया रेग्युलेशन करणं गरजेचं आहे, कारण मीडिया काय आहे, जे लोक चांगले आहेत जे त्यांना पैसे देतात त्यांचा दाखवतात, बाकी लोकांचा काहीच दाखवत नाही. याच्यामध्ये कोणते चांगले कॅन्डिडेट्स आहेत, कोण चांगले लीडर्स आहेत, कोण पार्टीज चांगले आहेत हे पूर्ण लोकांना कळत नाही, कारण मीडिया प्रायव्हेटली ओन्ड आहे. हे जी सुधारणा जोपर्यंत होत नाही, अगेन आय वुड रिपीट, वी आर रिक्वायर्ड टू ब्रिंग अ प्रोपोर्शनल रिप्रेजेंटेशन सिस्टम अलॉन्ग विथ अ मिक्स्ड इलेक्टोरल सिस्टम. म्हणजे जिस पार्टी को जितना प्रतिशत वोट है उसके उतने MP MLA, और जहाँ छोटे स्टेट्स है या एक मिक्स्ड इलेक्टोरल सिस्टम भी बनाया जा सकता बड़े स्टेट में भी, लेकिन 2 मेंबर जाए उस विधानसभा और लोकसभा से. एक बात. दूसरा, पैसे के लिए जो कंपनीज जो डोनेशन दे रही है उस पर सीलिंग लगना चाहिए, पार्टी के खर्चों पर सीलिंग लगना चाहिए, बजट से सबको पैसा जो है वो मिलना चाहिए चुनाव लड़ने के लिए, और 2000 रुपये से ऊपर चेक से पैसा लेना चाहिए. तीसरा, मीडिया रेगुलेशन लगाना चाहिए, और चौथा जो है सबसे इम्पोर्टेंट बात जो है MP MLA की संख्या बढ़ाना चाहिए. इसके लिए मैं ऑलरेडी 10 बिल पार्लियामेंट को दे चुका हूँ 2017 में, और उसके बाद अभी धीरे धीरे इन लोगों को ये सारी बातें समझ में आ रही. तो कांग्रेस के लोगों ने और उसके सहयोगी दलों ने इस बात को समझना चाहिए, और इसको डिटेल में और समझना है तो मुझसे डायलॉग करके जो है वो इसको पार्लियामेंट में भी हम कैसे मूव कर सकते हैं वो भी मैं रास्ता लॉ का जो है उनको बता सकता हूँ, और पब्लिक में तो हम इसको जितना अवेकनिंग करेंगे उतना अच्छा होगा.